धडा 36वा आपण पाहत आहोत. या धड्यामध्ये धेणू हा शब्द येणार आहे. उकारांत स्त्रीलिंग धेणू. अ, जवळजवळ गुरु सारखाच चालतो. धेणू शब्द आपण पाहूया. धेणु. धेणुः धेनु धेनवः. जसा गुरुः गुरु गुरवः. धेनुं धेनु धेनुः. इथे बदल आहे. जसं गुरुः गुरु गुरुम गुरु गुरून् असं होतं. ते पुल्लिंग स्त्रीलिंगामध्ये काय होतं? विसर्ग येतो. तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर नदी शब्दामध्ये सुद्धा बघा शेवटी काय येतो? विसर्ग. मती शब्दामध्ये जे जे स्त्रीलिंग शब्द आहेत त्यांच्या शेवटी काय आलेला आहे द्वितीय विभक्तीमध्ये? विसर्ग आलेला आहे. जसं मतीही मती मतयः मतीम मती मतीही. नदी नद्यो नद्यः नदीम नद्यो नदीही. तसं धेनुः. मग पुढे बघा. धेन्वा. लक्षात ठेवायचा आपल्याला हा. बाकी नदी धेनु नद्याः. बाकी हा शब्द दीर्घ उकारांत शब्दच नाहीये बघा. इथपर्यंत समजलंय? धेनु आणि धेनवा हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि हे तर सगळीकडेच काय होतं स्त्रीलिंगामध्ये तिथं विसर्ग लागतो. आता बघा. गुरुहू शब्द पाठ असेल तर कळेल, नाही तर लक्ष द्या. गुरवे धेनूचं काय होतं? धेनवे. गुरोहो धेनोहो. गुरोहो धेनोहो. गुरव धेनव. हे गुरो हे धेनो. आहे का गुरु सारखाच? हम्म. काय चिंता हो करायची सर. गरज आहे का आपल्याला? काहीच नाही. आता लक्ष द्या थोडंसं. बघा. हरी या शब्दामध्ये ई आहे. हम्म. मग त्या ईचा काय होतो? त्या ईचा होतो य. तुमचं लक्ष असेल बघा. हर ये. हर ये. ईचा काय झाला? य. ईचा य कधी होतो? होतो कधीतरी. ठीक आहे. तसं हा गुरु शब्द असेल. गुरु. त्याचं काय होतं? तस्मै श्री गुरवे नमः. मग या ठिकाणी ईचा काय झालेला आहे? ए. आणि या ठिकाणी ऊचा काय झालेला आहे? व. व. ईचा झालाय य. ये नाही. आणि ऊचा झालाय व. यण संधीचा नियम आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. तर आता नदी. ऐका ऐका. नदी शब्दामध्ये काय आहे? हा म्यूट. नदी शब्दामध्ये ई आहे. मग काय होतं? अरे यार, म्यूट करा. हा नदी शब्दामध्ये. माझ्याकडे नाही. नदी शब्दामध्ये. हा. नदी शब्दामध्ये रामा. नदी शब्दामध्ये ई आहे का? बोला. बोला ना. ई आहे ना हा नदीमध्ये. हा. नदी शब्दामध्ये काय आहे? ई आहे. मग त्याची चतुर्थी विभक्ती काय होते हो? न, द आणि ईचा काय होतो? नद्ये. य. य आणि नद्य. तसं आता मला सांगा. धेनू शब्दामध्ये काय आहे? उ आहे. मग ऊचा काय होईल? व. व. आणि ऊचा होईल व. आणि नद्यै धेन्वै. धेनपै. तसंच नद्याहा. त्या ईचा बघा एकदा अजून हे सांगतो. नदी मधल्या ईचा झाला य. आणि पंचमी चतुर्थी पंचमी काय असते? नद्याहा. तसं मग धेनू मधल्या ऊचा काय होईल? व. आणि नदी याला लागला आ. नद्याहा. तसं धेनू धेनवा. मला तुम्हाला सांगायचं काय माहिती का? जसा मती शब्द. ऐका. जसा मती शब्द
कवी आणि नदी यांचं कॉम्बिनेशन आहे. तसाच धेनू शब्द गुरु आणि नदीसारखाच, पण ईच्या जागी य होतो आणि ऊच्या जागी व होतो. म्हणून नद्यै धेन्वै, नद्याः धेन्वाः, नद्यां धेन्वाम. आणि तृतीय विभक्ती सुद्धा तुम्ही आता बघू शकता. नद्या नदी, तृतीय विभक्ती नद्या, नद्या नदीभ्याम नदीभी, धेनू धेन्वा. म्हणजे काय मला सांगायचं तुम्हाला, पाठ करायची गरज नाही, डोक्यात ठेवायची गरज आहे. काय डोक्यात ठेवायचं आपल्याला? धेनू हा स्त्रीलिंग शब्द गुरु आणि नदी यांच्याप्रमाणे चालतो. नदी शब्दामध्ये ईचा य होत असतो, नदी. पण गुरु हा उकारांत शब्द असल्यामुळे धेनू ऊच्या जागी काय होणार आहे? व. बाकी तो चालणार नदीसारखाच. नद्यै धेन्वै, नद्याः धेन्वाः, नद्यां धेन्वाम. कळलंय का? बघा, बाकी तर तो गुरुसारखाच आहे. पण इथे म्हणजे तृतीयापासून सप्तमीपर्यंत गुरु आणि नदी यांच्यासारखा तो चाललेला आहे. अयो, काय नाही कळलं तुम्हाला? समजलं सर. नाही कळलंय, सोडा. मग पाठ करायचं. नाही कळलं तर मग पाठ करायचं. काय माहिती का? सर, सर ते कुठे कुठून ईचा य कुठून आणि कुठे ऊचा व आहे ना, एवढं लक्षात घ्यायचंय. थांबा बस थांबा थांबा. कळलंय का तुम्हाला? कळलंय. कळालं, पण सर कुठून कुठून चालणार, ते कसं हे समजणार बघा, ते चला नदीचं? आता एकदा आपण नदी शब्द लिहूया, मग तर कळेल. बघा, हम्म. नद्यै, नद्यै, नद्याः. हा, कळलं नाही मला, लगेच आवाज नाही आला की लगेच कळतं. नद्याः नद्या. नद्याम. इसमें कुछ डाउट है? नाही. नाही. मग मला सांगा, इथे आपण नद्या घेऊया. आता मी नदी शब्द हा पूर्ण लिहिलेला आहे, करेक्ट? हो. आता तो काय मला एवढा कट टू कट नाही मॅच करता येणार, म्हणजे लिहिताना. ठीक आहे. हा, मग आता या नदी शब्दामध्ये काय झालं होतं? शब्द ई आहे. ई होता, आहे का नाही? हा. नदी शब्दामध्ये ई होता, म्हणून सगळीकडे काय झालं? य झाला. य झाला. नदी. तृतीय विभक्तीमध्ये नद्या, नद्या. चतुर्थीमध्ये नद्यै, पंचमीमध्ये नद्याः. सगळीकडे ईचा झाला य नदी शब्दामध्ये. हम्म. मग हा धेनू शब्द सुद्धा नदीसारखाच चालणार आहे. पण पण या धेनू शब्दामध्ये उ आहे का नाही? आहे. आहे. हो. हो. मग आता इथे ई होईल, य होईल का व होईल? व व. होईल. व होईल. कारण की ई होणार नाही, कारण की ई धेनू शब्दात नाहीच आहे. नाही. हा, मग आता बघा, जसं नदीमध्ये य झाला, नद्या, तसं धेनूमध्ये काय होतंय? धेनवा. धेन्वा. धेनवा. इथं नद्याही झालंय, इथं काय झालंय? धेन्वै. धनवै. वय झालंय. धेन्वै. धनवै. हा. कारण की धेन्वै. धेनू मधला उ त्याचा झाला व, आणि नद्यै मधला यै तोच ऐ इकडे लागला. नद्याः धेन्वाः, धेनवा. नद्याः धेन्वाः, नद्यां धेन्वाम. धनवा. आणि हे बाकी शब्द गुरवे, गुरोहो, गुरोहो, गुरव, म्हणजे गुरु आणि नदी यांच्या कॉम्बिनेशन मध्ये हा धेनू शब्द आहे. ओके, समजलं पण सर. जसा नदीमध्ये ई असल्यामुळे ईचा झाला य, तसा हम्म. धेनूमध्ये ई नाहीये, म्हणून नद्यासारखा धेन्यही नाही होणार तो. हम्म. धेनूमध्ये उ आहे, मग ऊचा काय होतो? व. आपण व. नियम पाहिलेला येण संधीमध्ये, ईचा य, ऊचा यस. व. व. ओके. धेनू, गाय. रेणू, धूळ. रेणू, धूळ, धूळ.
नंतर चंचू. मस्त शब्द. चंचुहू. चोच. चोच. रज्जू. रज्जुहू. रस्सी. दोरी. हिंदीमध्ये रस्सी. दोरी. हणू. हणूहू. ओडी. ओडी. थोडी म्हणजे काय? नाही. होडी. ठोडी. ठोडी. थोडी. हम्म, सुलेख. काय? हम्म, चेक करूया आपण. हम्म. तर शब्द ऐकलेला आहे. हणू. हनु. होडी. हनु. हनु. अंजनकेशाख्या द्रव्यम. कपोलादी भाग आहे बघा, ह्याला म्हणतात हणू. दोन्ही पण आहेत अनु सर. अनुवटी पुल्लिंगामध्ये पण आहे, स्त्रीलिंगामध्ये पण आहे. हनुवटी. त्याचा अनुवटी. हणू. हणू. हम्म. पण आपण हा बघतोय हा स्त्रीलिंगामध्ये बघा. अंजनकेशाख्य द्रव्यम. हणू ह्याला म्हणूया आपण. ठीक आहे. हणुवटी. तसं हनुमान काहीतरी संबंध आहे, त्याच्यावर पडले होते ते. हनुमान. हम्म. आपण त्याला काय घेऊया? हनुवटी घेऊया. तरी पण एकदा मी चेक करेन नंतर, पण राहून जाते ते. हनुवटी. नंतर सुलेख. आता शब्द पटापट बघूया जेणेकरून शब्द तरी संपतील. भरपूरच आहेत. सुलेख म्हणजे काय? चांगला सुलेख. लेख. हम्म. चांगला लेख. लेख. लेख आर्टिकल. हम्म. परिणाम. आपला शब्द परिणाम म्हणजे रिझल्ट. रिझल्ट. परिणाम बघायची गरज नाही. देन क्रीडक. क्रीडक. क्रीडक म्हणजे खेळाडू. खेळाडू. क्रीडक खेळाडू. 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 देन अंक. अंक म्हणजे अंक. मार्क्स. मार्क्स. हम्म. अंक म्हणजे गुण मराठीमध्ये. नंतर अवकाश म्हणजे सुट्टी. अवकाश सुट्टी. परीक्षा. परीक्षा. परीक्षाच. क्रीडा. खेळच. खेळ. क्रीडा म्हणजे क्रीडाच. संचिका. हा. कॉपी. संचिका म्हणजे वही. नोटबुक आपली हम्म. वही. हम्म. नंतर मसी. मसी म्हणजे शाई. शाही. शाई. लेखणी. कलम. पेन. ऍक्च्युली पेन. कलम हा संस्कृतमध्ये शब्द आहे बरं का, पण तो नाही वापरायचा असं मी आमच्या गुरुजींना विचारलं की कलम हा शब्द उर्दूमधून आलाय का आपल्यामध्ये. तर ते बोलले नाही, त्याला कुठला तरी एक प्रत्यय लागलेला आहे, त्या प्रत्ययामुळे कलम शब्द आलेला आहे. पण लेखणी हा खूप प्रसिद्ध आहे. लेखणी म्हणजे पेन. आणि अंकणी आजच बनवलं मी व्हिडिओ. अंकणी म्हणजे पेन्सिल. पेन्सिल. पेन्सिलला मराठीत काय बोलतात तुम्हाला सापडलंच नाही. हम्म. शिशी. शिशी कसं काय हो? लहानपणी आम्ही बोलायचो. हो, शिशीच म्हणायचे बरोबर. म्हटलं आता शिशी लिहिल्यावर कोणालाच कळायचं नाही. लेखणी. श्रेणी. कक्षा. श्रेणी. कॅटेगरी. हा वर्ग. सर मागच्या त्याच्यात पण गेलाय का वर्ग. श्रेणी? वर्ग. वर्ग. हम्म. वर्ग. 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 कॅटेगरी. हम्म. मसीपात्रम म्हणजे शाई. आपण दौत म्हणतो ना मराठीमध्ये. दौत. वाव, खूप हम्म. जुना शब्द आज आला. दौत आहे ना. दौतच म्हणतो ना, हाँ सर. ज्याच्यामध्ये आपण हो. शाई ठेवतो. हा. चाय हो. बॉटल असते ते. वादनम. वादनम म्हणजे वाजता. 9 वाजता. नववादने. दशवादने. 10 वाजता. हम्म. पृष्ठम. पृष्ठम म्हणजे पान. पृष्ठ क्रमांक पान. उत्तरम म्हणजे उत्तर. तर उत्तरम लिहायची गरज नाही. क्रीडा क्षेत्रम.
क्रीडांगण. हा, क्रीडा मराठीमध्ये पण तेच बोलणार आपण, क्रीडा क्षेत्रच म्हणणार. क्रीडा क्षेत्र. हो. आपल्या लक्षात काय ठेवायचंय? नपुंसकलिंग आहे ते. अनुशासनम, शिस्त. अनुशासनम, अनुशासनच म्हणतो आपण मराठीमध्ये. हो. शिस्त, छान शब्द आहे. आणि आपल्याला आस धातूचे 10 लकारात बघायचे. बघूया आपण. आपल्याकडे उपविषय सोपा आहे. सीदती सोपा धातू आहे, चिंता करायची गरज नाही. उत्तीर्ण, खरं तर हा त प्रत्यय. उत्तीर्ण म्हणजे पास होणे किंवा तरुण जाणे असा पण होतो. ठीक आहे, उत्तीर्ण. आणि उपस्थित, उपस्थित म्हणजे हजर, हजर राहणे किंवा हजर असा अर्थ आपण एवढाच घेऊया. ठीक आहे. याच्यामध्ये नवीन आहे रेणू. रेणू पण एवढं काय नवीन नाही, पण आहे. अणुरेणू. हा, रेणू, धूळ, अनुषा. मग काय सोपे. आस धातू, त्याचा अर्थ होतो बसणे. त्याचे आपण 10 लकारात रूप पुढच्याही बघूया. आणि अतिशय महत्वाचा आणि अतिशय सुंदर प्रत्यय तुमुंत प्रत्यय. त्याचे नियम काय आहे, तो कसा वापरतात, तो आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया. छान. गंतुम, जाण्यासाठी. आगंतुम, येण्यासाठी. पठितुम, अभ्यास करण्यासाठी. खादितुम, खाण्यासाठी. असा तुमुन प्रत्यय आहे, तो आपण पुढच्या क्लासमध्ये पाहूया. ओम शांती शांती शांती.